हिंदवी स्वराज्याच्या उभारणीमध्ये अनमोल योगदान दिलेल्या वैभवशाली रायगड भूमीचा शिवकालीन इतिहास जाणून घेण्यासाठी बबन शेलार टॉक शोला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जे काय आम्ही उभे सर्व मंडळ आहेत ही शेलार मामांची समाधी. आज या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील कुरपण या ठिकाणी आपण आलो आहोत. हे गाव साधं सुद्धा गाव नाही. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत येथील योद्ध्यांनी येथील मावळ्यांनी आपल्या पराक्रमाची शर्त गाठून हिंदवी स्वराज्य उभं केलं. ते हे गाव शेलारमामांचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि आजही शेलारमामांचे वंशज इथे राहतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की शेलार हे क्षत्रतेची क्षत्रिय ह्यांची सत्ता इसवी सन पूर्व 800 ते 1250 या काळात संपूर्ण गोव्यापासून मुंबई बंदरापर्यंत आणि कोल्हापूरवर होती. हे शिलार राजे शिलार यांचं आडनाव पुढे काळोखात जशी जशी शतकं उलटली तसे ते नाव आपोआप होऊन शेलार होत आलेलं आहे. असं हे क्षत्रतेची आणि राजघराणं हे शेलार होतं. आजही त्याच शास्त्रतेने तळपत उभं आहे. आणि हे कुरपण गाव शेलार मामांचं गाव ऐतिहासिक गाव ज्या गावाने गड आला पण सिंह गेला अशा सिंहगडावर आपल्या पराक्रमाची शर्त गाठून नाव अजरामर केलं. ते हे शेलारांचं गाव शेलार मामांचं गाव शेलारांचं नाव कोंडाजी रायाजी शेलार, त्यांच्या वडिलांचं नाव रायाजी शेलार. आता इथे आपण आलो आहोत. इतिहासाचे पुनरुत्थान करायचं काम आम्ही करतो आहोत. का तर कालोखात पुढची पिढीला आपला इतिहास माहिती पडावा. आपल्या पूर्वजांचा काय केलं, पूर्वजांनी देशासाठी केलं, भारतासाठी केलं, देशासाठी केलं आणि या राज्यासाठी महाराष्ट्रासाठी काय केलं. आपलं तिथं कोंडाने उठवले ते शेलार तानाजी मालुसरे आणि सुरेजी मालुसरे आणि हे शेलार मामा 80 वर्षाचा म्हातारा हा शेवटी त्या 1500 गनिमांना अवघे बाणाच्या शिपायांना भिडला आणि जय प्राप्त करून सिंहगडावर आपला भगवा झेंडा फडकवला. ते शेलार मामा हे त्यांचं जन्मस्थान आणि ही त्यांची वंशज लोक आहेत. आता ते तुम्हाला थोडक्यात माहिती इथली सांगतील. सांगा. आपलं हे कुरपण शेलार मामांचं जन्मस्थ गाव जवळच शेलारखेंड आहे. प्रतापगड शेलारखेंड मधून जवळच आहे. जावळी तालुका ऐतिहासिक आहे. आपलं तानाजी मालुसऱ्यांचं गाव गोडवली. ज्या वेळेला गोडवलीवरती हल्ला झाला आणि तिथं पार्वतीबाई बहीण काळोजी मालुसऱ्यांना दिली होती. हल्ला झाला भेटायला म्हणून शेलार मामा गोडवलीमध्ये गेले तर परिस्थिती बघितल्याच्या नंतर परिस्थिती बिकट बघितली. दोन्ही भाच्यांना उचलले. तानाजी मालुसरे आणि सूर्याजी मालुसरेंना घेतले आणि कुरपण मध्ये आले. कुरपण मध्ये थोडे वर्ष त्यांनी वास्तव्य केलं. तिथं थोडंसं शिक्षण दिलं शेलार मामाने त्यांना. पण परिस्थिती अशी निर्माण झाली की प्रतापगडावरती हल्ला होईल असं सिद्ध झालं त्यांना की केव्हा नाही केव्हा तरी हल्ला होईल म्हणून कुरपण हे जवळ आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी. आणि मग त्याने उंबरट हे उंबरटचं गाव होतं तिथं एकदम सुरक्षित राहावं हे म्हणून शेलार मामाने आपले दोन्ही भाचे घेतले आणि उंबरटला गेले. तिथं पूर्णपणे शिक्षण दिलं त्यांना आणि महाराजांना त्यांनी विनंती केली की माझे दोन्ही भाचे तुम्ही सैन्यामध्ये सामील करून घ्यावं. आणि सैन्यामध्ये सामील केल्याच्या नंतर 2 भाचे आणि शेलार मामा हे परंपरा आपल्या महाराष्ट्राची सेवा करीत होते किंवा महाराजांच्या बरोबर अगदी नियमाने आणि इच्छेने वागत होते. तरी त्याने ज्या वेळेला सिंहगड घेतला, कोंढाणा घेतला, कोंढाणावरती स्वारी केली आपल्या तानाजी मालुसरे त्यावेळेला शेलार मामा सांगत होते. शेलार मामाने ज्या वेळेला तानाजी मालुसरे पडले त्यावेळेला उदय भानूने पडलेल्या मुर्द्याला लाथ मारली आणि शेलार मामा यांना एकदम चिड आली. शेलार मामाने उदय भानूला हत्याराने मारलं नाही. वाघ जसा जनावराचा नरडा पडतो तसं शेलार मामाने उदय भानूचं आपल्या तोंडाने आपल्या दाताने नरडा फोडून उदय भानूला तिथं मारला. आणि हा सिंहगड महाराजांनी किंवा इतर सैन्याने जे गेले होते त्याने ताब्यात घेतला. त्याच कोंढाण्याचं नाव सिंहगड
टाळ्यांना आपलं शिवगड पडलं, गड आला पण शिव गेला हे नाव तिथपासून पडलं, नाही तर त्याचं नाव होतं कोंढाणे. आणि ही परंपरा आतापर्यंत ही 13वी पिढी आमची आणि 15वी पिढी चालू आहे. हे जन्मस्थळ गाव शेलार मामांचं हे सिद्ध प्रसिद्ध आहे, इतिहासाला धरून आहे. आणि शेलार वस्ती ही परंपरा रायगड, पहाडगड, कोल्हापूर, सोलापूर ह्या बरेच ठिकाणी आमची शेलार पिढी वाढत गेलेली आहे. आणि ही परंपरा आमची आतापर्यंत चालत आलेली आहे. असं ह्या इतिहास शेलार मामांचा आतापर्यंत आहे. ही शेलार मामांची समसर, हिला समसर म्हणतात. दांडपट्टा तुकडे होऊन गेले, ढाल तुकडे होऊन गेले, हा बिचवा न दिसणारा हाताळ, हे त्याला कटआउट म्हणायचे, पण आता त्याला बिचवाही म्हणतात आणि कटआउटही म्हणतात. ही तलवार आम्ही एक समजा फिरणाऱ्या मुलांना लागली म्हणून आम्ही मूठ दाबलेले. ही तलवार दहावी बिली जे काय होत्यात त्या झोपून गेल्यात आणि सर्व बाद होऊन गेले. आणि हे चुकून कुठे राहिले शेलार मामांच्या जुन्या घरामध्ये, ते आतापर्यंत आम्ही परंपरा ती साधन केलेली आहे आणि त्याला आतापर्यंत जतन करीत आलेलं आहोत. ही जे काय आम्ही उभे सर्व मंडळ आहेत ही शेलार मामांची समाधी.